नोव्हेंबर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या मॅचची सुरुवात झाली। पहिला दिवस संपल्यानंतर एकूण 17 विकेट पडले पहिल्याच दिवशी पर्थ या ग्राउंडवर। हे पाहून खूप आश्चर्य वाटलं। तरीही भारताने 150 रन स्कोअर केले, तेही 49 ओव्हरमध्ये। ही खूप कठीण परिस्थितीमध्ये भारताने बॅटिंग केली आणि त्यामध्ये फक्त 150 रन स्कोअर करू शकले। सुरुवातीला राहुलचा जो डिसमिसिव्ह होता तो नक्की आऊट होता की नाही हे थर्ड अंपायरलाही कळालं नाही आणि कॅमेऱ्याचे काही तुम्हाला दृश्यही पाहायला भेटले असतील, ते पाठवून पाहण्यात आले। पुढून तुम्हाला काही गोष्ट दाखवण्यात आली नाही। तर नक्कीच या टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये ही चुकीची गोष्ट घडली मला तरी असं वाटतं, कारण की ऑस्ट्रेलियासारख्या अशा मोठ्या देशामध्ये एक असं व्हिडिओग्राफीमध्ये असा एक चूक निघणं हे खूप शर्मनाक अशी गोष्ट झाली आहे ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये। तर ठीक आहे, ती गोष्ट सोडून दिली तर भारताने अशी खराब सुरुवात झाली। सुरुवातीला मिचेल स्टार्क आणि जॉस हेझलवूड याने खूप असे मोठे असे धक्के दिले। विराट कोहली, यशस्वी जयस्वाल आणि त्यानंतर तुम्हाला इथे देवदत्त पडिक्कल लगेच आऊट झाला। त्यानंतर भारताला सांभाळलं ते म्हणजे राहुलची 27 रन्स आणि रिषभ पंतने स्कोअर केलेले 37 रन आणि नितेश कुमार रेड्डी आपल्या पहिल्याच मॅचमध्ये अक्षरशः त्याने 41 रन स्कोअर केले। त्यामुळे भारत एका चांगल्या परिस्थितीमध्ये म्हणजे 150 रन स्कोअर करू शकला आपल्या 50 म्हणजे 49.5 ओव्हरमध्ये। त्यानंतर जेव्हा ऑस्ट्रेलिया सेकंड इनिंगला बॅटिंग करायला आली, नक्कीच भारताकडे एक मोठेसे आव्हान होतं की ऑस्ट्रेलियाला 150च्या आत म्हणजे थांबवायचं आहे। तर त्याची सुरुवातही चांगली झाली भारताची। जसप्रीत बुमराह याने एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट घेतल्या आणि दिवसाच्या समाप्तीवर ऑस्ट्रेलिया 67 रन्सवर 7 विकेट आहे। त्यामध्ये तुम्हाला इथे जसप्रीत बुमराह याने 4 विकेट घेतले आणि मोहम्मद सिराजचे 2 विकेट आणि हर्षित राणाने आपल्या डेब्यू मॅचमध्ये पहिला विकेट घेतला, तोही मानस लाबुशेनचा। तर ठीक आहे, असं आता मजा आली मॅच बघण्यामध्ये। सॉरी, मानस लाबुशेनचा नाही तर ट्रॅव्हल्स हेडचा बोल्ड असा विकेट काढला आहे। तोही सर्वात खतरनाक बॅट्समन आहे। त्याने आपल्या म्हणजे भारताला तर नाकामध्ये दम करून ठेवलं आहे जेव्हापासून 2023 वर्ल्ड कपपासून। ठीक आहे, पहिल्या दिवसाच्या समाप्तीवर 17 विकेट पडले आहेत, पण भारताकडे नक्कीच एक आव्हान आहे की अजूनपर्यंत झालेल्या शेवटच्या 3 ते 4 मॅचेसमध्ये भारत 60 किंवा 80 ओव्हरी खेळू शकला नाही आहे। तर नक्कीच सेकंड इनिंगमध्ये एक आव्हान असणार आहे की भारताला 70-80 ओव्हर तरी खेळून मोठा असा स्कोअर ऑस्ट्रेलियाला द्यावा लागणार आहे, कारण की ऑस्ट्रेलियाला मोठा रन्स चेस करतानाच त्यांना आपण ऑल आऊट करू शकतो। सध्या 67ला 7 विकेट आहेत ऑस्ट्रेलियाचे। 3च खेळाडू बाकी आहेत, त्यामध्ये ॲलेक्स केरी सध्या खेळत आहे। सर्वात हायेस्ट स्कोअर त्याने केला आहे 19 धावा। त्यानंतर 10 रन्स हे ट्रॅव्हल्स हेडने स्कोअर केले आहेत। तर पाहूयात कशी बॅटिंग करतील दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया। आणि ऑस्ट्रेलियाकडून बॉलिंग करताना पॅट कमिन्स याने 2 विकेट, हेझलवूडने 2 विकेट, मिचेल स्टार्क याने 2 विकेट आणि इथे तुम्हाला 4 विकेटे जॉस हेझलवूडने घेतली आहेत। तर नक्कीच ऑस्ट्रेलियाची बॉलिंग ही स्ट्रॉंग आहे। बॅटिंगमध्ये त्यांचे सध्या काही इश्यू चालले आहेत, पण नक्कीच ते असे कंटिन्यू करून त्यांचा चांगला परफॉर्मन्स नक्कीच दाखवतील। तर भारताला नक्कीच आता ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या दिवशी टेस्ट मॅचच्या नक्कीच 150च्या आत ऑल आऊट करून ऑस्ट्रेलियाला खूप असा मोठा टार्गेट द्यावा लागणार आहे। पाहूयात आपण दुसऱ्या दिवशी नक्की काय होतं आहे। तोपर्यंत पाहत राहा चामायला।